घटना आहे ज्ञानदाची। एक निष्पाप खेळकर 4 वर्षाच्या मुलीची तिच्या डोळ्यात अजूनही गुलाबी स्वप्न होती। आजीच्या पदराला बिलगून झोपताना ती स्वप्नात डोलायची। खेळणं, फुलणं, शाळा, वडिलांचा हात धरून फिरणं आणि आईच्या कुशीत विसावणं। पण त्या स्वप्नामध्ये कधीच ठाऊक नव्हतं की तिच्या आयुष्याचा शेवट इतक्या भयंकर प्रकारे होईल। ही गोष्ट आहे एका काकाची, ज्याने आपल्या स्वार्थासाठी रक्ताचं नातं विकलं। एका मुलीच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कायमचं हिरावून घेतलं। सोलापूर जिल्ह्यातल्या डिकसळ गावात धावणे कुटुंब राहत होते। शेतकरी कुटुंब। घरात आई, 2 भाऊ, यशोधन आणि यशोदीप आणि त्यांच्या संसाराचे वेगळे वळण। धावणे कुटुंबाच्या नावावर वडिलोपार्जित 16 एकर जमीन होती। त्यातील काही एकर यशोधनच्या नावावर होती, तर काही यशोदीपच्या नावावर। पण खरी अडचण होती ती 6 एकरामध्ये, जी आईच्या नावावर होती। यशोदीप धाकटा भाऊ रोजच्या रोज या जमिनीची वाटणीवरून भांडत होता। त्याचा हट्ट होता, आईच्या नावावरची जमीन माझ्या नावावर हवी, मला एकट्याला हक्क पाहिजे। गावकऱ्यांनी अनेकदा समजवलं, बैठक झाल्या, पण यशोदीपच्या मनात विष पेरलं गेलं। 20 फेब्रुवारी सोमवारी सकाळपासून यशोधन आणि यशोदीपमध्ये वाद तापलेले होते। शब्दापासून शिवीगाळ आणि शेवटी एक धोकादायक वाक्य, आज तुमचा फैसला करतो आणि तुमचा वंश संपवतो। गावकऱ्यांनी भांडण मिटवलं, दिवस माळवला गेला। यशोधन आपल्या पत्नी आणि आईसोबत शेतात गेलेला होता। लहान मुलगी ज्ञानदा घरी आजोबांसोबत होती। शेतकाम संपून यशोधन घरी परत आला तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे काळोखा पसरला। घरात ज्ञानदा नव्हती, आजोबाही शिवाजीही नव्हते। त्यांनी फोन लावला वडिलांना, बाबा कुठे आहेत? उत्तर आलं, मंदिरात दर्शनाला आलोय। ज्ञानदा घरात झोपलेली आहे, पण घरात कोणीही नव्हतं। घाबरलेल्या अवस्थेत यशोधन आणि त्यांच्या पत्नीने शेजारच्यांना विचारलं, कोणी ज्ञानदाला पाहिलंय का? तेव्हा काहींनी सांगितलं, भाऊ यशोदीप गाडीवरून घेऊन गेला तिला। सर्वात भयंकर क्षण तेव्हा आला जेव्हा यशोधनने यशोदीपला फोन केला, तुझ्या मुलीला मी मालिकपेठेच्या सीना नदीत फेकून दिले। पोलिसांनी माहिती दिली गेली, शोध मोहीम सुरू झाली। अखेर त्या सीना नदीच्या पात्रात 4 वर्ष ज्ञानदाचं बेजान शरीर सापडलं। डोळ्यात अजूनही भीतीचा ठसा आणि चेहऱ्यावर शेवटचा अश्रू। कोणी कल्पना करू शकत नव्हतं की एका माणसानं इतकी खाली पाताळात उरावं। यशोधन धावणे यांच्या तक्रारीवरून यशोदीप धावणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी अटकेसाठी पथक तयार केले। आरोपी यशोदीपला लवकरच ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या विरोधात बालहत्या, गुन्हेगारी कट आणि बेकायदेशीर बालक अपहरण ह्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। मात्र समाजात एक मोठा प्रश्न उभा राहिला, माणूस जमीन जिंकतो पण माणुसकी हरवतो, त्याचा उपयोग काय? ज्ञानदाच्या आईवर तर काळाचा डोंगरच कोसळला। 4 वर्षाची मुलगी, ज्याला शाळेची सुद्धा खऱ्या अर्थाने ओळख नव्हती, ती आता कायमची निघून गेली होती। तिच्या चिमुकल्या बोटांनी जिचं बोट धरलं होतं त्या वडिलांच्या हृदयात कायमचे एक रक्तबंबाळ जखम राहील। आईच्या कुशीत आता रिकामी जागा होती। तिचं हास्य, तिचं बोलणं, तिचं उडणं, खेळणं सगळं मागे पडलं। ही घटना एक आरसा आहे, नात्यापेक्षा मोठी जमीन झाल्यास काय होतं हे दाखवणारा। जेव्हा मनात लालसेचं विष असतं तेव्हा माणूस नराधम कसा बनतो हे शिकवणारं। ज्ञानदाच्या मृत्यूने डिकसळ गाव नव्हे तर संपूर्ण सोलापूर हादरलं। आई वडिलांनी हंबरडा, गावकऱ्यांचा संताप आणि पोलीस यंत्रणेचं कठोर पाऊल, हे सर्व जणू एका पोटात शिरलेल्या खुनाप्रमाणे ठसलं। ही घटना ऐकून ह्याविषयी काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।